दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। लोकसभा निवडणुकीच्या याद्या जाहीर होण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे। यामुळे नेते मंडळी एकमेकांवर दावे प्रतिदावे करतायत। नाशिकात देखील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण चांगलेच तापले आहे। उमेदवारी जाहीर होत असताना काही ठिकाणी नाराजीचे सूर देखील दिसून येत आहेत। त्यातच आता नाशिकची जागा भुजबळ यांना दिल्यास बंडखोरीची शक्यता वर्तवण्यात आली आहे। भुजबळांच्या नावाची पक्षाकडून अनधिकृतपणे घोषणा झालेली नाही, परंतु नाशिकची जागा आपण लढली पाहिजे असं वक्तव्य भुजबळांनी केले। याच पार्श्वभूमीवर नाशिकची जागा भुजबळांना दिल्यास नाशिकात मोठ्या बंडखोरीची शक्यता आहे। या प्रकरणी नाशिकचे पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपला अहवाल सादर करणार आहे। मराठा समाज नाशिकमध्ये महायुती विरोधात आक्रमक होऊ शकतो असा या अहवालामध्ये उल्लेख आहे। याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या जागेसाठी शिंदे गटाची तातडीने बैठक बोलवण्यात आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत नाशिकमधील पदाधिकाऱ्यांची बैठक होईल। या बैठकीदरम्यान मंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, अजय बोरस्ते यांच्यासह काही पदाधिकारी मुख्यमंत्र्यांना भेटतील। दरम्यान नाशिकची जागा भुजबळ यांना दिल्यास नाशिकात मोठ्या बंडखोरीची शक्यता वर्तवण्यात येते। ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। सध्या पाणी टंचाईच्या झळा सर्वत्र जाणवू लागल्या आहेत। त्यातच साक्री तालुक्यात देखील पाणी टंचाईने त्रस्त झालेत। साक्री तालुक्यातील सामोडे येथील घोड्यामाळ परिसर, यशोदा नगर, कन्हैयालाल नगर, जेबापूर रोड, टेंबा रोड, पोलीस स्टेशन हद्द येथील ग्रामस्थ महिलांनी अनियमित पाणी पुरवठ्यासाठी प्रशासनाला धारेवर धरले आहे। यावेळी महिलांनी सामोडे चौफुलीवर एकत्र येत हंडे, कळशी, बादल्या, पिंप, पाण्याची टाकी घेऊन आंदोलन छेडले आहे। दर 5 दिवसांनी होणाऱ्या पाणी पुरवठा, त्यात फक्त 1 तास पाणी येते। तो दिवस गेला तर पुढचे 5 दिवस वाट पाहावी लागते। पाण्यासाठी महिला, पुरुष आणि सर्वांचीच तारांबळ उडते। तरी देखील सामोडे ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करते। यामुळे नागरिक संतप्त झालेत। कोणत्या ग्रामपंचायतमध्ये ते? तिथे 4 वेळेस त्यांना सांगितलं, त्यांनी टँकर पाठवला। एक टँकर मध्ये 1 टाकी पाणी येतं आम्हाला। ते 4 दिवस पाणी आम्हाला पाण्याची जे ग्रामसभा असते ना आमच्या ग्रामपंचायत, तेव्हा मी निषेध पण केला होता। तर मला निषेध करते, मी ग्रामपंचायतमध्ये येणार नाही, आमची पाण्याची सोय करा। ग्रामपंचायत मी जागेलीच नाही 5 महिन्यापासून ग्रामपंचायतमध्ये लक्ष देत नाही। लक्ष नाही। आता तर उन्हाळा चालू झालाय, मग आता काय कराल? नंबर वाढला, त्यांचं लक्ष नाही। मी वारंवार तक्रार करून त्यांचं नाही लक्ष। सामोडे ग्रामपंचायत यांनीही तशा प्रकारचा ठराव करून नगर परिषद पिंपळनेरला द्यावा अशी मागणी हजारो नागरिक करीत आहेत। पिंपळनेरकडून 1-2 दिवसात जरी पाणी पुरवठा झाला तरी तो परवडणार आहे। सामोडे ग्रामपंचायतचे उपसरपंच यांनी पाणी पुरवठा सुरळीत सुरू होईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले असून आंदोलनाची दखल न घेतल्यास पुढे तीव्र आंदोलन व उपोषणाचा इशारा आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिलाय। पल्लवी भावसार, दक्ष न्यूज, साक्री। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिकमध्ये सकल मराठा समाजाच्या बैठकीला विजय करंजकर उपस्थित राहिल्याने चर्चेला चांगलेच उधाण आले आहे। ठाकरे गटाकडून करंजकरांचे तिकीट कापण्यात आल्यानंतर विजय करंजकरांनी सकल मराठा समाजाच्या बैठकीला हजेरी लावली आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मराठा समाजाची बैठक होती। ठाकरे गटाची उमेदवारी राजाभाऊ वाजे यांना दिल्यानंतर विजय करंजकर नाराज आहेत। यानंतर विजय करंजकर मराठा समाजाच्या व्यासपीठावर दिसून आल्याने चर्चेला एकच उधाण आले आहे।
यामुळे विजय करंजकर सकल मराठा समाजाकडून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येते। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाच्या वतीने नाशिकमध्ये बैठक आयोजित करण्यात आली। या सकल मराठा समाजाच्या बैठकीत विजय करंजकरांची एंट्री झाल्याने ते आता सकल मराठा समाजाचे उमेदवार ठरणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। दरम्यान आता ठाकरे गटाकडून करंजकरांचे तिकीट कापले गेल्यानंतर नाशिकमध्ये करंजकर विरुद्ध वाजे लढत होणार का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे। प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जनजागृती मोहीम सुरू आहे। त्यातच त्र्यंबकेश्वरला मतदान जनजागृती करण्यात आली आहे। मतदान जनजागृती दिनानिमित्त त्र्यंबकेश्वर येथील महिला रत्न पुष्पाताई हिरे कन्या विद्यालय यांच्या वतीने मतदान जनजागृती मोहीम राबवण्यात आली। यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करून जनजागृती केली। राष्ट्राच्या प्रगतीत आपले योगदान, राष्ट्राच्या प्रगतीत आपले योगदान। यावेळी विद्यालयाच्या वतीने रॅली काढण्यात आली असून शाळेच्या मुख्याध्यापिका व नगर परिषदेचे अधिकारी यांनी अधिक माहिती दिली। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबक शहरातील सर्व मतदारांनी या निवडणूक प्रक्रियेमध्ये मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा आणि स्वतःचं अनमोल असं मत नोंदवावं, यासाठी शासनाने जे आपल्याला निर्देश दिलेले आहेत त्यानुसार त्र्यंबक नगर परिषद सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मदतीने मतदान जनजागृती अभियान राबवत आहे। यामध्ये भरपूर उपक्रम घेण्यात आलेले आहेत आणि आज याच उपक्रमाचा एक भाग म्हणून नूतन कन्या विद्यालय आणि अभिनव विद्यालय येथील विद्यार्थ्यांनी एक सुंदर अशी मतदान जनजागृतीपर रॅली काढलेली आहे। तरी माझं सर्व मतदारांना एकच आग्रहाचं अभिवादन असेल की सर्वांनी मतदान करा आणि जागरूक भारत निर्माण करा। मी पंकज शिंपी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी DNULM त्र्यंबक नगर परिषद त्र्यंबकेश्वर। सध्याच्या लोकसभा निवडणुकीच्या पर्व काळात त्र्यंबकेश्वर नगर परिषदेतील सर्व नागरिकांनी, सर्व मतदारांनी अधिकाधिक निवडणुकीत सहभाग नोंदवून अधिकाधिक मतदान करणे महत्त्वाचे आहे। या दृष्टिकोनातून शासकीय आदेशान्वये त्र्यंबक नगर परिषद त्र्यंबकेश्वर नगर परिषद कार्यालयाच्या माननीय मुख्याधिकारी तथा प्रशासक यांच्या आदेशान्वये त्र्यंबक नगर परिषदेतील हद्दीतील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते या कार्यक्रमाद्वारे की आपल्या येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान करणे व आपल्या अधिकाराचा वापर करून एक सशक्त राष्ट्रनिर्मितीला हातभार लावणे आवश्यक आहे। दिनेश पगारे, दक्ष न्यूज, त्र्यंबकेश्वर, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। आइए, आपका स्वागत है एक खूबसूरत दुनिया में जहां आपके सपने ले आसमां की उड़ान, जहां आप उठा सकते हैं जिंदगी का पूरा लुत्फ। यहाँ की ताजा सुबह ले जाएंगी एक निर्मय जिंदगी की ओर। यहाँ के 5 स्टार एमिनिटीज ले जाएंगे आपको समृद्धि की कगार पे। ये है एक आरंभ स्पिरिचुअल सिटी से मेट्रो सिटी की ओर। ये है 3 लीव्स। दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोतकरी परिवार फ्रॉम नाशिक, इनका एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। A masterpiece in the making of Nashik, only at Govind Nagar. Call 982 333 9180. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही। चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या
श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 97 62 59 12 18, 97 62 59 12 18. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. आधीच आसमानी संकटांना तोंड देत देत शेतकरी कुठेतरी सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील शिवनेरी रस्त्याच्या शेतकऱ्यांना महावितरणाच्या गलिच्छ व भोंगळ कारभारामुळे नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे. शिवनेरी रोड लगत असलेल्या ट्रान्सफॉर्मर क्रमांक 4, 14 व 28 या ट्रान्सफॉर्मरची अतिशय दयनीय अवस्था झाली असून वारंवार तक्रार करून सुद्धा महावितरण मात्र त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत आहे. जवळजवळ 1 ते 1.5 वर्षापासून शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत होत नाही आणि जेवढा होतोय तोही 70 ते 80 व्होल्टेज दाबाने. अशा व्होल्टेजमध्ये घरातील फॅन व मिक्सर सुद्धा चालत नसल्याने शेतकरी शेती पिकाला पाणी कसे देईल असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिलाय. ट्रान्सफॉर्मरची सुद्धा दुरावस्था झाली असून जळालेल्या केबलसाठी सुद्धा शेतकरी वर्ग लोकवर्गणी काढून बसवतात. मात्र ट्रान्सफॉर्मरचे फ्यूज, डिओ हे देखील शेतकऱ्यांना बदलावे लागतात. वेळेवर महावितरणाचे कर्मचारी सुद्धा हजर राहत नाही. सदरील शेतकऱ्यांची शेती ही DRDOच्या भिंती लगत असल्याने तेथे नेहमी बिबट्याचा वावर असतो. रात्री अपरात्री शेतकऱ्यांना शेतात पाणी द्यावे लागते. त्यात विजेचा लपंडाव, इकडून तिकडून वीज सुरळीत चालू झाली की व्होल्टेजचा प्रॉब्लेम. महावितरणाच्या अशा गलिच्छ कारभारामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला असून पुढील 4 ते 5 दिवसात वीज पुरवठा सुरळीत न केल्यास महावितरणाच्या कार्यालयासमोर सर्व शेतकरी मिळून धरणे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. ही 14 नंबर DP माझ्या क्षेत्रातून आहे आणि त्याचं मेंटेनन्स करत नाही. केबल जळालेली आहे. केबल जळाल्यामुळे माझं पूर्ण नुकसान झालेलं आहे. डाळिंबाचं पूर्ण नेट वगैरे, काही झाडं जळाले आले आहे आणि वेळेवर लाईट नसल्यामुळे झाडं वाळून जायचं लक्षण आहे. तर याचा पाठपुरावा करून कोणीच मनावर धरत नाही. तर त्वरित याचं रिपेरिंग करून घ्यावे आणि लाईट सुरळीत द्यावे, सिंगल फेज आणि 3 फेज पण. जानोरी शिवनेरी रोडचे वीज ग्राहक असून विजेच्या मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. आम्हाला अगदी फक्त 8 तास वीज मिळते, बाकी उरलेले 16 तास वीज आम्हाला मिळत नाही. इतर अडचणी मोठ्या प्रमाणात असून आम्ही सगळे शेती या वस्तीवर वेगवेगळ्या ठिकाणी राहत असून आमच्या अडचणी भयानक आहे आणि लाईटचा पुरवठा कुठल्याही प्रकारे सुरळीत नसून बऱ्याचशा समस्यांना इथे तोंड द्यावं लागतं. रात्री 12 वाजता 1 वाजता डिओ टाकणे, डिओ काढणे या सर्व कामे आम्हाला स्वतः करावी लागतात. या सर्व अडचणीला आम्हाला स्वतःला तोंड द्यावं लागतं. याला जबाबदार उद्या जर काही झाल्यास याला जबाबदार कोण असेल हा मोठा प्रश्न आहे. सदर ही 14 नंबर DP शिवनेरी रस्ता आम्ही सर्व शेतकरी जमलेलो आहे आणि एक अर्ज करून साहेबांना एक अहवाल पण दिलेला आहे की आम्हाला लाईन रात्रीच्या वेळी 70 ते 80 व्होल्टेजनं लाईन येते. सदर लाईन आम्हाला 150 ते 200 व्होल्टेजनं किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्होल्टेजनं लाईन मिळावी ही त्यांना आम्ही याच्या अगोदर बी बऱ्याच वेळा अर्ज देऊन त्यांच्याकडून फक्त आम्ही पोच घेतली नाही. याच्या अगोदर त्यांना भरपूर वेळा आम्ही अर्ज देऊन त्यांना सांगितलं आहे की आम्हाला लाईट मिळत नाही. आमच्याकडं DRDचे क्षेत्राशेजारी आमचे क्षेत्र आहे. आमच्याकडं बिबट्याचा वावर जास्त प्रमाणात असून
सदर आम्हाला रात्रीची लाईट मिळावी, परंतु त्यांनी आज पोहोच 1 वर्ष होऊन गेलं या गोष्टीला, आजपर्यंत त्यांनी एकही अर्जाचा विचार घेतलेला नाही किंवा आम्ही पाठपुरावा करून त्यांनी कोणतीच दक्षता घेतली नाही. तरी याच्यावरती त्यांनी पुढील कारवाई करावी असं आणि पुढील दक्षता घेऊन आणि लवकरात लवकर आम्हाला कमीत कमी 2 ते 4 दिवसामध्ये आम्हाला लाईन सुरळीत चालू करून द्यावी आणि रात्रीच्या वेळी आम्हाला चांगल्या व्होल्टनी लाईट मिळावी ही त्यांना आम्ही सदर अर्ज देऊन विनंती केलेली आहे. जर त्यांनी 4 दिवसामध्ये जर आम्हाला व्होल्टेज लाईन जर दिलेली नाही तर आम्ही सदर धरणे आंदोलन करून जानोरी सबस्टेशन ऑफिसला जाऊन सदर धरणे आंदोलन करू. या शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत मिळणार की नाही, यांच्या समस्यांचे निवारण होणार की नाही, की या शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागणार हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. निवेदनात संपत तिडके, संतोष तिडके, शांताराम विधाते, सुरेश वाघ, शामराव खोडे, सुनील विधाते, दशरथ काळे, भगीरथ तिडके, भरत ठाकरे, भाऊसाहेब वाघ, उत्तम विधाते आदींच्या सह्या आहेत. संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. सातपूर परिसरातील मनपा शाळा क्रमांक 33 महादेव नगर येथे प्रवेशोत्सवाचे उद्घाटन पार पडले. दिनांक 27 मार्च रोजी प्रशासनाधिकारी यांच्या हस्ते हे उद्घाटन पार पडले. यावेळी सातपूर महादेव नगर या परिसरातून विद्यार्थ्यांनी प्रवेश दिंडी काढली. तसेच पथनाट्य व गीतांद्वारे पालकांना पाल्याच्या शाळेत प्रवेशासाठी आवाहन करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका शीतल अहिरे यांनी पालकांना आवाहन केले. मनपा शाळेत डिजिटल वर्क झाले, मोफत गणवेश, स्काउट गाईड गणवेश, बूट सॉक्स आणि पोषण आहार, शिष्यवृत्ती लाभाच्या विविध योजना अशी सगळी आपली मनपा शाळा डिजिटल झाली आहे. आता स्मार्ट शाळा आणि स्मार्ट मुले मग घेणार ना सगळे आपल्या मुलांना मनपा शाळेत प्रवेश. चला चला घाई करू आपल्या मुलांना मनपा शाळेत प्रवेश देऊ, मनपा शाळेत प्रवेश घेऊ. यावेळी पुष्पावती मेतकर यांनी लेखन केलेले पथनाट्य व प्रवेशोत्सव गीत यावेळी चौकात सादर करण्यात आले. या प्रसंगी भगवान सोनार, संजय सोनवणे, उज्ज्वला आहेर, मंगला शेलार, कांचन रवींद्र पवार यांचे सहकार्य लाभले. परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिकची ठाकरे गटाची उमेदवारी राजाभाऊ वाजे यांना जाहीर झाल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना भेटण्यासाठी राजाभाऊ वाजे मातोश्रीवर दाखल झालेत. राजाभाऊ वाजे व सुधाकर बडगुजर हे पदाधिकाऱ्यांसोबत उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर पोहोचलेत. दरम्यान मशाल घेऊन आम्ही लढणार आहोत आणि जिंकणार आहोत असा विश्वास राजाभाऊ वाजे यांनी व्यक्त केलाय. याचबरोबर विजय करंजकर यांना डावलून राजाभाऊ वाजे यांना ठाकरे गटाची उमेदवारी मिळाल्याने करंजकर नाराज आहेत. यावर त्यांची नाराजी दूर होईल असा विश्वास देखील राजाभाऊ वाजे यांनी व्यक्त केलाय. मशाल घेऊन आम्ही लढणार आहोत आणि जिंकणार आहोत. करंजकरांना काही मनातली गोष्ट सांगायची आहे का? आम्ही जे बोलायचं असेल ते समक्ष बोलू. नाशिकमध्ये मराठा, ओबीसी यांच्यामधला संघर्ष सुद्धा आपल्याला असं कुठेही नाहीये. नावामुळे ही चर्चा पुन्हा एकदा समोर आली. असं कुठेही नाहीये. आम्ही आजपर्यंत सर्वांनी मिळून जे राजकारण आणि समाजकारण केले ते सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याचं केलेलं असल्यामुळे आम्हाला वाटतं त्याच्यात काही अडचण नाही. त्यांच्या नाराजीचा तुम्हाला फटका बसणार नाही असं वाटतंय? मी असं म्हटलो नाही, परंतु त्यांची नाराजी दूर होईल एवढं मी सांगू शकतो. ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या याद्या जाहीर होण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यातच नाशिकात उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली असून
नाशिक लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून इच्छुक असलेले माजी जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांना डावलून माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ठाकरे गटाची उमेदवारी माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना जाहीर झाल्यानंतर नाशकात नाराजीचे सूर दिसून येत आहे. लोकसभेसाठी विजय करंजकर यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र राजाभाऊ वाजे यांचे नाव जाहीर झाल्यानंतर विजय करंजकर नाराज असल्याचं बोललं जात आहे. काय म्हणालेत विजय करंजकर पाहूयात. नाही, प्रश्न असा आहे की मी 2014ला इच्छुक होतो, 2019ला इच्छुक होतो. त्या दोन्ही वेळेला मी पक्षप्रमुखांच्या आदेशानंतर मी थांबलो होतो. परंतु आता ही जी चालू वेळची ही निवडणूक होती, 1 वर्षभरापूर्वीच मला शिवसेना पक्षप्रमुखांनी सांगितलं होतं की विजय तुम्हाला ही निवडणूक लढायची आणि तुम्ही कामाला लागा. त्याच्यानंतर आताही मध्यंतरी 3 महिन्यापूर्वी ज्या वेळेला हे शिवसेनेचं अधिवेशन होतं, अधिवेशनापूर्वी मला उद्धव साहेबांनी सांगितलं होतं विजय तुम्ही फिरताय ना. मी सगळं साहेबांना सगळे रिपोर्टिंग केली होती की साहेब मी फिरतोय आणि सगळ्या तयाऱ्या माझ्या मी करतोय. मग त्या निवडणुकीमध्ये साम दाम दंड भेद नीती या सगळ्या गोष्टी माणसाला अपेक्षित म्हणजे अवलंबाव्या लागतात. त्या सगळ्या गोष्टींची तयारी माझी पूर्ण झाली. हे सगळं मी गेल्या 15 दिवसापूर्वी आपले राऊत साहेब ज्या वेळेला इथं आले होते त्यांनाही ते सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. असं असताना हे अचानक काल परवा काहीतरी बदल घडतात आणि लगेच एखाद्या चालू कामामध्ये खेळा काढून घ्यायचं काम केलं जातं. हे कुठेतरी घातक आहे, पक्षासाठी घातक आहे आणि चुकीचं काम आहे. मी मग पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांशी पण ह्या विषयावरती बोललो, परंतु त्या लोकांचं सुद्धा मत असंच पडलं की हे अत्यंत घातक काम आहे आणि चांगलं पक्षासाठी चांगलं नाही आहे. त्याच्यामुळं आज मला बऱ्याच सकाळी हे उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर अनपेक्षित अशी उमेदवारी डिक्लेअर ज्या वेळेला होती त्यावेळेला सगळे कार्यकर्ते, सगळे माझ्या आजूबाजूचे पदाधिकारी सगळे येऊन माझ्याकडे धडकतात आणि मला ते ज्या वेळेला विचारतात आपणही म्हणतो अरे थांबा काय झालं असेल ते बघू. मी माझ्या पक्षप्रमुखांशी बोलेल, त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी काय आहे तो निर्णय आपण घेऊया. परंतु ज्या वेळेला एखादा निष्ठेने काम माणूस करत असतो तर त्यावेळेला निष्ठेचे फळं काय असावेत हे शेवटी विचार करणं हे प्रत्येकाच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. माझ्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने ते महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं मी येणाऱ्या 2 दिवसामध्ये शिवसेना पक्षप्रमुखांची भेट घेईन, निश्चितपणे त्यांच्याशी चर्चा करेन आणि त्याच्यानंतर मला जो काही निर्णय घ्यावा लागेल तो निर्णय मी 100% घेईन. कट्टरतेला आणि निष्ठेला न्याय नाही असं म्हणत विजय करंजकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचं देखील करंजकर म्हणालेत. दरम्यान ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर करंजकर नाराज असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. शहरात चोरीच्या घटना थांबण्याचं काही नाव घेत नाहीये. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी स्टॉप अँड सर्च मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी नाशिकच्या सिडको परिसरातील पवननगर भागामध्ये मोटरसायकल चोर जेरबंद केलाय. याबाबत अधिक माहिती अशी की मोहीम राबवत असताना अंबड पोलिसांना एक इसम संशयितरित्या आढळून आला. त्या अनुषंगाने संशयित इसमास थांबवून त्याच्याकडे असलेल्या मोटरसायकल बाबत विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी सदर इसम नामे दीपक शेजवळ याची अधिक चौकशी केली असता त्याने गाडी चोरीची असल्याची कबुली दिली. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर व पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक केटी रोंदळे व गुन्हे शोध पथकाचे अंमलदार पोलीस नाईक परदेशी, किरण गायकवाड, सचिन करंजे, समाधान शिंदे, तुषार मते, अनिल गाढवे, प्रवीण राठोड, संदीप भुरे, घनश्याम भोये, राकेश राऊत, सागर जाधव, दीपक निकम, राकेश पाटील यांनी केले असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक PS परदेशी करीत आहे. प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. आइए, आपका स्वागत है एक खूबसूरत दुनिया में जहां आपके सपने ले आसमां की उड़ान, जहां आप उठा सकते हैं जिंदगी का पूरा लुत्फ. यहाँ की ताज़ा सुबह ले जाएंगी एक निर्मय जिंदगी की ओर. यहाँ के 5 स्टार एमिनिटीज ले जाएंगे आपको समृद्धि की कगार पे. ये है एक आरंभ स्पिरिचुअल सिटी से मेट्रो सिटी की ओर. ये है
Three Leaves. Deepak Builders and Developers और निवृत्ति मोतकरी परिवार from Nashik, इनका exclusive project. Three Leaves. ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद. A masterpiece in the making of Nashik, only at Govind Nagar. Call 982 333 9180. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 9762 59 12 18, 9762 59 12 18. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. कळवण तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली. तालुक्यातील सुरगाणा येथील रामराव आदिक पब्लिक स्कूल या शाळेमध्ये 9वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून मारहाण करण्यात आली. त्यामुळे पालकांमध्ये संतापाचे वातावरण दिसून येत आहे. दरम्यान मागील वर्षीही याच शाळेत असाच प्रकार घडल्याने शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांवर पालक प्रश्न निर्माण करतायत. 9वीत शिकणारा विद्यार्थी भूषण पडेर याला 10वीच्या काही विद्यार्थ्यांनी बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या प्रकरणी प्राचार्यांना कळवूनही कोणतीच कारवाई होत नसल्याने या मुजोर प्राचार्य व विद्यार्थ्यांवर कारवाई करावी व पाल्यांना दुसऱ्या शाळेत प्रवेश द्यावा अशी मागणी अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांच्या पालकांकडून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी पुलकित सिंह यांच्याकडे निवेदनामार्फत करण्यात आली. माझा मुलगा रामराव आदिक पब्लिक स्कूल वडगाव निपाणी इयत्ता 9वीमध्ये परीक्षा संपली असता मी 23 तारखेला मुलाला घ्यायला शाळेमध्ये गेलो असता गुरांनी सरांनी सांगितलं की कोणाला सुट्ट्या नाही, 2 महिन्याचा क्लास आहे, तुम्ही कशाला आले, कोणी सांगितलं तुम्हाला यायला. त्यानंतर आम्ही तशाच रिकाम्या गाड्या घेऊन घरी आलो आणि 25 तारखेच्या रात्रीला माझ्या मुलाला 10वीच्या मुलांनी उसाच्या काठीने भरपूर मारलं. परंतु त्यांनी त्याच्यावरती गुरांनी सरांनी प्राचार्यांनी काहीही केलेले नाही, अद्यापही काहीही केले नाही, काहीच कारवाई केलेली नाही. मला एवढंच म्हणायचं आहे, प्रत्येक वेळेस मुलांना असा जर त्या शाळेमध्ये त्रास होत असेल तर ते मुलं कशासाठी तिथं शिकवावं. माझं पाल्य आणि इतर माझ्या मित्रांचे पाल्य यांची एकदा शाळा ट्रान्सफर करावी, नाहीतर आमच्या शाळेच्या मुलांचे दाखले देण्यात यावे. विद्यार्थ्यांना मारहाण होत असल्याची बाब गंभीर असल्याने येत्या 15 दिवसात कारवाई न झाल्यास प्रकल्प कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा संतप्त पालकांकडून देण्यात आलाय. त्यामुळे आता संबंधित प्राचार्य व विद्यार्थ्यांवर कारवाई होणार का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. उमेश कापडनीस, दक्ष न्यूज, कळवण. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या याद्या जाहीर होत असल्याने नेते मंडळींमध्ये धाकधूक वाढली आहे. याद्या अंतिम टप्प्यात आल्या असल्याने नाशिक लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे गटाने माजी आमदार राजाभाऊ वाजे यांचे नाव जाहीर केले आहे.
यामुळे आता राष्ट्रवादीकडून कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा आहे. राष्ट्रवादीकडून मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता असल्याने आता लोकसभेसाठी वाजे विरुद्ध भुजबळ अशी लढत होणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. दरम्यान आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने शिवसैनिकांनी अस्वस्थ होण्याचे कारण नाही, मी देखील तुमच्यातूनच आलोय असं सांगत भुजबळांनी लढण्याचे संकेत दिलेत. यामुळे आता वाजे विरुद्ध भुजबळ अशी लढत रंगणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. सध्या लाचेचे प्रमाण चांगलेच वाढले. त्यातच नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे हनुरामा वळवी याला लाच स्वीकारताना रंगे हात पकडण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की वळवी याने स्वतः तहसील कार्यालय येथे फौजदारी लिपिक असल्याचे भासवून तक्रारदार व त्यांच्यासोबतचे इतर 12 जण अशा 13 लोकांविरुद्ध दाखल गुन्ह्यातील प्रतिबंधक कारवाईचे प्रकरण बंद करून देण्यासाठी प्रत्येकी 1,000 रुपये प्रमाणे 13 लोकांचे एकूण 13,000 रुपयांची लाचेची मागणी करून तडजोडी अंती तक्रारदार यांच्याकडून 10,000 रुपये घेण्याचे मान्य करून लाचेची मागणी केली. यापैकी 7,000 रुपये आरोपी याने अगोदरच तक्रारदार यांच्याकडून घेतले असल्याने उर्वरित 3,000 रुपयांची लाचेची मागणी केल्याचे कारवाईत निष्पन्न झाले होते. तसेच मागणी केलेली लाचेची रक्कम 3,000 रुपये आरोपी याने तहसील कार्यालय नवापूर येथे महसूल शाखेत पंचांसमक्ष स्वीकारल्यानंतर आरोपीस लाचेच्या रकमेसह रंगे हात पकडण्यात आल्याने त्याच्या विरोधात नवापूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 चे कलम 7(अ) सह भादवी कलम 170 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी लाचेची मागणी करणे व प्रोत्साहन देण्याकामी आरोपी नामे महेश पवार व जितेंद्र पाडवी यांना देखील अटक करण्यात आली आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री माधव रेड्डी, नरेंद्र पवार, पोलीस उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक राकेश चौधरी यांच्यासह पथकाने केली आहे. योगेश खैरनार, दक्ष न्यूज, नवापूर. हे मला सांगताय इथं 2 नंबरचे पैसे करून हे धंदे करताय. हे मी नाही करत. हे दुसऱ्या यांना सोडता. हे फक्त एंट्री करून हे सोडता. मी नाही करत ते धंदे. अरे मी नाही करत ते धंदे. विचार कोणाला पण विचार. मी नाही करत बरं का हे धंदे. मी नाही करत बरं का हे धंदे तुम्ही करताय. एंट्री करून तुम्ही हे मी नाही करत. भाविकांचे श्रद्धास्थान असलेले त्र्यंबकेश्वर येथे पैसे घेऊन दर्शन दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. त्र्यंबकेश्वर येथे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असल्याने देशभरातून हजारो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. मात्र त्र्यंबकेश्वर मंदिरातील महाराष्ट्र सुरक्षा बल कर्मचाऱ्यांच्या वाढत्या तक्रारी येत असल्याने भाविक त्रस्त झालेत. त्यातच आता त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गेटवर झालेला वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. त्र्यंबकेश्वर मधील स्थानिक समाजसेवक एका अपंग व्यक्तीला मंदिरात दर्शनासाठी मदत करीत असताना मंदिराच्या गेटवर सुरक्षा रक्षक आणि समाजसेवकांमध्ये शाब्दिक वाद निर्माण झाला. सुरक्षा रक्षकांकडून अरेतुरेची भाषा वापरण्यात आल्याने भाविक नाराजी व्यक्त करतायत. दरम्यान सुरक्षा रक्षक पैसे घेऊन मंदिरात भाविकांना सोडत असल्याची तक्रार देखील नागरिकांकडून येत असल्याने अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष लकी जाधव तसेच संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह अनेक संघटना, स्थानिक नागरिक यांनी मंदिरात येऊन मंदिरातल्या सुरक्षा रक्षकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पैसे घेऊन सोडते 5,000 रुपये घेऊन सोडते. एंट्री करते हे 5,000 रुपये घेऊन सोडते इथून. आम्हाला सांगते काय 5,000 रुपये अरे तो हँडिकॅप होता त्याला मी मदत करत होतो.
यांनी मला सांगितलं तू पैसे घेतले, धक्के देऊन बाहेर काढले यांनी मला. 5-5, 6-6, 10-10 हजार रुपये घेऊन हे सोडते, हे सोडते, धक्के दिले. या प्रकरणी मंदिर ट्रस्टचे पुरुषोत्तम कडलक, मनोज थेटे यांना निवेदन देण्यात आलं असून पैसे घेऊन दर्शन देणाऱ्या सुरक्षा रक्षकांवर कडक कारवाई करण्याची मागणी भाविकांनी केली आहे. भाविक निर्मल मनाने मंदिरात दर्शन घेण्यासाठी येत असतात, मात्र मंदिरातील सुरक्षा रक्षक जर श्रद्धेचा असा व्यवहार करत असतील तर भाविकांनी विश्वास ठेवावा तरी कोणावर, असा प्रश्न सध्या नागरिकांना पडलाय. आता तरी या पैसे घेऊन दर्शन देणाऱ्या सुरक्षा रक्षकांवर कारवाई होईल का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. दिनेश पगारे, दक्ष न्यूज, त्र्यंबकेश्वर, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. सध्या अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले. आज देखील मुंबई नाशिक महामार्गावर वाडीवर येथील रायगड नगरजवळ आज पहाटे 6:30 वाजेच्या सुमारास कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावर जाऊन धडकल्याने अपघात झालाय. या अपघातात 2 जण गंभीर स्वरूपात जखमी झाल्याची माहिती मिळते. या घटनेची माहिती मिळताच जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानीस धामच्या मोफत रुग्णवाहिकेने तात्काळ घटनास्थळी दाखल होत जखमींना पुढील उपचारासाठी वाडीवर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. भागीरथ गतकरी, दक्ष न्यूज, इगतपुरी, वाडीवरे. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. आइए, आपका स्वागत है एक खूबसूरत दुनिया में, जहां आपके सपने ले आसमां की उड़ान, जहां आप उठा सकते हैं जिंदगी का पूरा लुत्फ. यहाँ की ताजा सुबह ले जाएंगी एक निर्मय जिंदगी की ओर. यहाँ के 5 स्टार एमिनिटीज ले जाएंगे आपको समृद्धि की कगार पे. ये है एक आरंभ स्पिरिचुअल सिटी से मेट्रो सिटी की ओर. ये है 3 लीव्स. दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोतकरी परिवार फ्रॉम नाशिक, इनका एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स. ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद. A masterpiece in the making of Nashik, only at Govind Nagar. Call 982 333 9180. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल एक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल एक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 97 62 59 12 18, 97 62 59 12 18. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपला. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. लोकसभा निवडणुकीच्या याद्या जाहीर होण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
यामुळे नेते मंडळी एकमेकांवर दावे प्रतिदावे करताय। नाशिकात देखील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण चांगलेच तापले आहे। उमेदवारी जाहीर होत असताना काही ठिकाणी नाराजीचे सूर देखील दिसून येत आहेत। त्यातच आता नाशिकची जागा भुजबळ यांना दिल्यास बंडखोरीची शक्यता वर्तवण्यात आली आहे। भुजबळांच्या नावाची पक्षाकडून अनधिकृतपणे घोषणा झालेली नाही, परंतु नाशिकची जागा आपण लढली पाहिजे असं वक्तव्य भुजबळांनी केले। याच पार्श्वभूमीवर नाशिकची जागा भुजबळांना दिल्यास नाशिकात मोठ्या बंडखोरीची शक्यता आहे। या प्रकरणी नाशिकचे पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपला अहवाल सादर करणार आहे। मराठा समाज नाशिकमध्ये महायुती विरोधात आक्रमक होऊ शकतो असा या अहवालामध्ये उल्लेख आहे। याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या जागेसाठी शिंदे गटाची तातडीने बैठक बोलवण्यात आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत नाशिकमधील पदाधिकाऱ्यांची बैठक होईल। या बैठकीदरम्यान मंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, अजय बोरस्ते यांच्यासह काही पदाधिकारी मुख्यमंत्र्यांना भेटतील। दरम्यान नाशिकची जागा भुजबळ यांना दिल्यास नाशिकात मोठ्या बंडखोरीची शक्यता वर्तवण्यात येते। ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। सध्या पाणी टंचाईच्या झळा सर्वत्र जाणवू लागल्या आहेत। त्यातच साक्री तालुक्यात देखील पाणी टंचाईने त्रस्त झालेत। साक्री तालुक्यातील सामोडे येथील घोड्यामाळ परिसर, यशोदा नगर, कन्हैयालाल नगर, जेबापूर रोड, टेंबा रोड, पोलीस स्टेशन हद्द येथील ग्रामस्थ महिलांनी अनियमित पाणी पुरवठ्यासाठी प्रशासनाला धारेवर धरले आहे। यावेळी महिलांनी सामोडे चौफुलीवर एकत्र येत हंडे, कळशी, बादल्या, पिंप, पाण्याची टाकी घेऊन आंदोलन छेडले आहे। दर 5 दिवसांनी होणाऱ्या पाणी पुरवठा, त्यात फक्त 1 तास पाणी येते। तो दिवस गेला तर पुढचे 5 दिवस वाट पाहावी लागते। पाण्यासाठी महिला, पुरुष आणि सर्वांचीच तारांबळ उडते। तरी देखील सामोडे ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करते। यामुळे नागरिक संतप्त झालेत। कोणत्या ग्रामपंचायतमध्ये येते? ग्रामसभा असते ना आमच्या ग्रामपंचायत, तेव्हा मी निषेध पण केला होता। तर मला निषेध करते, मी ग्रामपंचायतमध्ये येणार नाही, आमची पाण्याची सोय करा। ग्रामपंचायत मी जागेलीच नाही 5 महिन्यापासून ग्रामपंचायतमध्ये लक्ष देत नाही। लक्ष आणि आता तर उन्हाळा चालू झालाय, मग आता काय कराल? नंबर वाढला, त्यांचं लक्ष नाही। मी वारंवार तक्रार करते, त्यांचं नाही लक्ष। सामोडे ग्रामपंचायत यांनीही तशा प्रकारचा ठराव करून नगर परिषद पिंपळनेरला द्यावा अशी मागणी हजारो नागरिक करीत आहेत। पिंपळनेरकडून 1-2 दिवसात जरी पाणी पुरवठा झाला तरी तो परवडणार आहे। सामोडे ग्रामपंचायतचे उपसरपंच यांनी पाणी पुरवठा सुरळीत सुरू होईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले असून आंदोलनाची दखल न घेतल्यास पुढे तीव्र आंदोलन व उपोषणाचा इशारा आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिलाय। पल्लवी भावसार, दक्ष न्यूज, साक्री। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिकमध्ये सकल मराठा समाजाच्या बैठकीला विजय करंजकर उपस्थित राहिल्याने चर्चेला चांगलेच उधाण आले आहे। ठाकरे गटाकडून करंजकरांचे तिकीट कापण्यात आल्यानंतर विजय करंजकरांनी सकल मराठा समाजाच्या बैठकीला हजेरी लावली आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मराठा समाजाची बैठक होती। ठाकरे गटाची उमेदवारी राजाभाऊ वाजे यांना दिल्यानंतर विजय करंजकर नाराज आहेत। यानंतर विजय करंजकर मराठा समाजाच्या व्यासपीठावर दिसून आल्याने चर्चेला एकच उधाण आले आहे। यामुळे विजय करंजकर सकल मराठा समाजाकडून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येते। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाच्या वतीने नाशिकमध्ये बैठक आयोजित करण्यात आली।
या सकल मराठा समाजाच्या बैठकीत विजय करंजकरांची एंट्री झाल्याने ते आता सकल मराठा समाजाचे उमेदवार ठरणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। दरम्यान आता ठाकरे गटाकडून करंजकरांचे तिकीट कापले गेल्यानंतर नाशिकमध्ये करंजकर विरुद्ध वाजे लढत होणार का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे। प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जनजागृती मोहीम सुरू आहे। त्यातच त्र्यंबकेश्वरला मतदान जनजागृती करण्यात आली आहे। मतदान जनजागृती दिनानिमित्त त्र्यंबकेश्वर येथील महिला रत्न पुष्पाताई हिरे कन्या विद्यालय यांच्या वतीने मतदान जनजागृती मोहीम राबवण्यात आली। यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करून जनजागृती केली। राष्ट्राच्या प्रगतीत आपले योगदान, राष्ट्राच्या प्रगतीत आपले योगदान। यावेळी विद्यालयाच्या वतीने रॅली काढण्यात आली असून शाळेच्या मुख्याध्यापिका व नगर परिषदेचे अधिकारी यांनी अधिक माहिती दिली। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबक शहरातील सर्व मतदारांनी या निवडणूक प्रक्रियेमध्ये मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा आणि स्वतःचं अनमोल असं मत नोंदवावं, यासाठी शासनाने जे आपल्याला निर्देश दिलेले आहेत त्यानुसार त्र्यंबक नगर परिषद सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मदतीने मतदान जनजागृती अभियान राबवत आहे। यामध्ये भरपूर उपक्रम घेण्यात आलेले आहेत आणि आज याच उपक्रमाचा एक भाग म्हणून नूतन कन्या विद्यालय आणि अभिनव विद्यालय येथील विद्यार्थ्यांनी एक सुंदर अशी मतदान जनजागृतीपर रॅली काढलेली आहे। तरी माझं सर्व मतदारांना एकच आग्रहाचं अभिवादन असेल की सर्वांनी मतदान करा आणि जागरूक भारत निर्माण करा। मी पंकज शिंपी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी DNULM त्र्यंबक नगर परिषद त्र्यंबकेश्वर। सध्याच्या लोकसभा निवडणुकीच्या पर्व काळात त्र्यंबकेश्वर नगर परिषदेतील सर्व नागरिकांनी, सर्व मतदारांनी अधिकाधिक निवडणुकीत सहभाग नोंदवून अधिकाधिक मतदान करणे महत्त्वाचे आहे। या दृष्टिकोनातून शासकीय आदेशान्वये त्र्यंबक नगर परिषद त्र्यंबकेश्वर नगर परिषद कार्यालयाच्या माननीय मुख्याधिकारी तथा प्रशासक यांच्या आदेशान्वये त्र्यंबक नगर परिषदेतील हद्दीतील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते या कार्यक्रमाद्वारे की आपल्या येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान करणे व आपल्या अधिकाराचा वापर करून एक सशक्त राष्ट्रनिर्मितीला हातभार लावणे आवश्यक आहे। दिनेश पगारे, दक्ष न्यूज, त्र्यंबकेश्वर, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। आइए, आपका स्वागत है एक खूबसूरत दुनिया में जहां आपके सपने ले आसमां की उड़ान, जहां आप उठा सकते हैं जिंदगी का पूरा लुत्फ। यहाँ की ताजा सुबह ले जाएंगी एक निर्मय जिंदगी की ओर। यहाँ के 5 स्टार एमिनिटीज ले जाएंगे आपको समृद्धि की कगार पे। ये है एक आरंभ स्पिरिचुअल सिटी से मेट्रो सिटी की ओर। ये है 3 लीव्स। दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोतकरी परिवार फ्रॉम नाशिक, इनका एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। A masterpiece in the making of Nashik, only at Govind Nagar. Call 982 333 9180. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही। चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर। येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज, यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ,
पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात। यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध, तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल। त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल। तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर। आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक। संपर्कासाठी नंबर 97 62 59 12 18, 97 62 59 12 18। चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। आधीच आसमानी संकटांना तोंड देत देत शेतकरी कुठेतरी सावरण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यात दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील शिवनेरी रस्त्याच्या शेतकऱ्यांना महावितरणाच्या गलिच्छ व भोंगळ कारभारामुळे नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे। शिवनेरी रोड लगत असलेल्या ट्रान्सफॉर्मर क्रमांक 4, 14 व 28 या ट्रान्सफॉर्मरची अतिशय दयनीय अवस्था झाली असून वारंवार तक्रार करून सुद्धा महावितरण मात्र त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत आहे। जवळजवळ 1 ते 1.5 वर्षापासून शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत होत नाही आणि जेवढा होतोय तोही 70 ते 80 व्होल्टेज दाबाने। अशा व्होल्टेजमध्ये घरातील फॅन व मिक्सर सुद्धा चालत नसल्याने शेतकरी शेती पिकाला पाणी कसे देईल असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिलाय। ट्रान्सफॉर्मरची सुद्धा दुरावस्था झाली असून जळालेल्या केबलसाठी सुद्धा शेतकरी वर्ग लोकवर्गणी काढून बसवतात। मात्र ट्रान्सफॉर्मरचे फ्यूज, डीओ हे देखील शेतकऱ्यांना बदलावे लागतात। वेळेवर महावितरणाचे कर्मचारी सुद्धा हजर राहत नाही। सदरील शेतकऱ्यांची शेती ही DRDOच्या भिंती लगत असल्याने तेथे नेहमी बिबट्याचा वावर असतो। रात्री अपरात्री शेतकऱ्यांना शेतात पाणी द्यावे लागते। त्यात विजेचा लपंडाव, इकडून तिकडून वीज सुरळीत चालू झाली की व्होल्टेजचा प्रॉब्लेम। महावितरणाच्या अशा गलिच्छ कारभारामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला असून पुढील 4 ते 5 दिवसात वीज पुरवठा सुरळीत न केल्यास महावितरणाच्या कार्यालयासमोर सर्व शेतकरी मिळून धरणे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। ही 14 नंबर DP माझ्या क्षेत्रातून आहे आणि त्याचं मेंटेनन्स करत नाही। केबल जळालेली आहे। केबल जळाल्यामुळे माझं पूर्ण नुकसान झालेलं आहे। डाळिंबाचं पूर्ण नेट वगैरे, काही झाडं जळाले आहे आणि वेळेवर लाईट नसल्यामुळे झाडं वाळून जायचं लक्षण आहे। तर याचा पाठपुरावा करून कोणीच मनावर धरत नाही। तर त्वरित याचं रिपेअरिंग करून घ्यावे आणि लाईट सुरळीत द्यावे, सिंगल फेज आणि 3 फेज पण। जानोरी शिवनेरी रोडचे वीज ग्राहक असून विजेच्या मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे। आम्हाला अगदी फक्त 8 तास वीज मिळते, बाकी उरलेले 16 तास वीज आम्हाला मिळत नाही। इतर अडचणी मोठ्या प्रमाणात असून आम्ही सगळे शेती या वस्तीवर वेगवेगळ्या ठिकाणी राहत असून आमच्या अडचणी भयानक आहे आणि लाईटचा पुरवठा कुठल्याही प्रकारे सुरळीत नसून बऱ्याचशा समस्यांना इथे तोंड द्यावं लागतं। रात्री 12 वाजता 1 वाजता डिओ टाकणे, डिओ काढणे या सर्व कामे आम्हाला स्वतः करावी लागतात। या सर्व अडचणीला आम्हाला स्वतःला तोंड द्यावं लागतं। याला जबाबदार उद्या जर काही झाल्यास याला जबाबदार कोण असेल हा मोठा प्रश्न आहे। सदर ही 14 नंबर DP शिवनेरी रस्ता आम्ही सर्व शेतकरी जमलेलो आहे आणि एक अर्ज करून साहेबांना एक अहवाल पण दिलेला आहे की आम्हाला लाईन रात्रीच्या वेळी 70 ते 80 व्होल्टेजनं लाईन येते। सदर लाईन आम्हाला 150 ते 200 व्होल्टेजनं किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्होल्टेजनं लाईन मिळावी ही त्यांना आम्ही याच्या अगोदर बी बऱ्याच वेळा अर्ज देऊन त्यांच्याकडून फक्त आम्ही पोच घेतली नाही। याच्या अगोदर त्यांना भरपूर वेळा आम्ही अर्ज देऊन त्यांना सांगितलंय की आम्हाला लाईट मिळत नाही। आमच्याकडे DRDचे क्षेत्राशेजारी आमचे क्षेत्र आहे, आमच्याकडे बिबट्याचा वावर जास्त प्रमाणात असून सदर आम्हाला रात्रीची लाईट मिळावी, परंतु त्यांनी आज पोत 1 वर्ष होऊन गेलं या गोष्टीला, आजपर्यंत त्यांनी एकही अर्जाचा विचार घेतलेला नाही किंवा आम्ही पाठपुरावा करून त्यांनी कोणतीच दक्षता घेतली नाही।
तरी याच्यावरती त्यांनी पुढील कारवाई करावं असं आणि पुढील लवकरात दक्षता लवकर घेऊन आणि लवकरात लवकर आम्हाला कमीत कमी 2 ते 4 दिवसामध्ये आम्हाला लाईन सुरळीत चालू करून द्यावी आणि रात्रीच्या वेळी आम्हाला चांगल्या व्होल्टनी लाईट मिळावी ही त्यांना आम्ही सदर अर्ज देऊन विनंती केलेली आहे. जर त्यांनी 4 दिवसामध्ये जर आम्हाला व्होल्टेज लाईन जर दिलेली नाही तर आम्ही सदर धरणे आंदोलन करून जानोरी सबस्टेशन ऑफिसला जाऊन सदर धरणे आंदोलन करू. या शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत मिळणार की नाही, यांच्या समस्यांचे निवारण होणार की नाही, की या शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागणार हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. निवेदनात संपत तिडके, संतोष तिडके, शांताराम विधाते, सुरेश वाघ, शामराव खोडे, सुनील विधाते, दशरथ काळे, भगीरथ तिडके, भरत ठाकरे, भाऊसाहेब वाघ, उत्तम विधाते आदींच्या सह्या आहेत. संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. सातपूर परिसरातील मनपा शाळा क्रमांक 33 महादेव नगर येथे प्रवेशोत्सवाचे उद्घाटन पार पडले. दिनांक 27 मार्च रोजी प्रशासनाधिकारी यांच्या हस्ते हे उद्घाटन पार पडले. यावेळी सातपूर महादेव नगर या परिसरातून विद्यार्थ्यांनी प्रवेश दिंडी काढली. तसेच पथनाट्य व गीतांद्वारे पालकांना पाल्याच्या शाळेत प्रवेशासाठी आवाहन करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका शीतल अहिरे यांनी पालकांना आवाहन केले. मनपा शाळेत डिजिटल वर्क झाले, मोफत गणवेश, स्काउट गाईड गणवेश, बूट सॉक्स आणि पोषण आहार, शिष्यवृत्ती लाभाच्या विविध योजना अशी सगळी आपली मनपा शाळा डिजिटल झाली आहे. आता स्मार्ट शाळा आणि स्मार्ट मुले मग घेणार ना सगळे आपल्या मुलांना मनपा शाळेत प्रवेश. चला चला घाई करू आपल्या मुलांना मनपा शाळेत प्रवेश घेऊ, मनपा शाळेत प्रवेश घेऊ. यावेळी पुष्पावती मेतकर यांनी लेखन केलेले पथनाट्य व प्रवेशोत्सव गीत यावेळी चौकात सादर करण्यात आले. या प्रसंगी भगवान सोनार, संजय सोनवणे, उज्ज्वला आहेर, मंगला शेलार, कांचन रवींद्र पवार यांचे सहकार्य लाभले. परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिकची ठाकरे गटाची उमेदवारी राजाभाऊ वाजे यांना जाहीर झाल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना भेटण्यासाठी राजाभाऊ वाजे मातोश्रीवर दाखल झालेत. राजाभाऊ वाजे व सुधाकर बडगुजर हे पदाधिकाऱ्यांसोबत उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर पोहोचलेत. दरम्यान मशाल घेऊन आम्ही लढणार आहोत आणि जिंकणार आहोत असा विश्वास राजाभाऊ वाजे यांनी व्यक्त केलाय. याचबरोबर विजय करंजकर यांना डावलून राजाभाऊ वाजे यांना ठाकरे गटाची उमेदवारी मिळाल्याने करंजकर नाराज आहेत. यावर त्यांची नाराजी दूर होईल असा विश्वास देखील राजाभाऊ वाजे यांनी व्यक्त केलाय. मशाल घेऊन आम्ही लढणार आहोत आणि जिंकणार आहोत. करंजकरांना काही मनातली गोष्ट सांगायची आहे का? आम्ही जे बोलायचं असेल ते समक्ष बोलू. कुठेतरी नाशिकमध्ये मराठा, ओबीसी यांच्यामधला संघर्ष सुद्धा आपल्याला असं कुठेही नाहीये. नावामुळे ही चर्चा पुन्हा एकदा समोर आली. असं कुठेही नाहीये. आम्ही आजपर्यंत सर्वांनी मिळून जे राजकारण आणि समाजकारण केले ते सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याचं केलेलं असल्यामुळे आम्हाला वाटतं त्याच्यात काही अडचण नाही. त्यांच्या नाराजीचा तुम्हाला फटका बसणार नाही असं वाटतंय? मी असं म्हटलो नाही, परंतु त्यांची नाराजी दूर होईल एवढं मी सांगू शकतो. ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या याद्या जाहीर होण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यातच नाशिकात उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली असून नाशिक लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून इच्छुक असलेले माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांना डावलून माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ठाकरे गटाची उमेदवारी माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना जाहीर झाल्यानंतर नाशिकात नाराजीचे सूर दिसून येत आहे.
लोकसभेसाठी विजय करंजकर यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र राजाभाऊ वाजे यांचे नाव जाहीर झाल्यानंतर विजय करंजकर नाराज असल्याचं बोललं जात आहे. काय म्हणालेत विजय करंजकर पाहूयात. नाही, प्रश्न असा आहे की मी 2014ला इच्छुक होतो, 2019ला इच्छुक होतो. त्या दोन्ही वेळेला मी पक्षप्रमुखांच्या आदेशानंतर मी थांबलो होतो. परंतु आता ही जी चालू वेळची ही निवडणूक होती, 1 वर्षभरापूर्वीच मला शिवसेना पक्षप्रमुखांनी सांगितलं होतं की विजय तुम्हाला ही निवडणूक लढायची आणि तुम्ही कामाला लागा. त्याच्यानंतर आताही मध्यंतरी 3 महिन्यापूर्वी ज्या वेळेला हे शिवसेनेचं अधिवेशन होतं, अधिवेशनापूर्वी मला उद्धव साहेबांनी सांगितलं होतं विजय तुम्ही फिरताय ना. मी सगळं साहेबांना सगळे रिपोर्टिंग केली होती की साहेब मी फिरतोय आणि सगळ्या तयाऱ्या माझ्या मी करतोय. मग त्या निवडणुकीमध्ये साम दाम दंड भेद नीती या सगळ्या गोष्टी माणसाला अपेक्षित म्हणजे अवलंबाव्या लागतात. त्या सगळ्या गोष्टींची तयारी माझी पूर्ण झाली. हे सगळं मी गेल्या 15 दिवसापूर्वी आपले राऊत साहेब ज्या वेळेला इथं आले होते त्यांनाही ते सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. असं असताना हे अचानक काल परवा काहीतरी बदल घडतात आणि लगेच एखाद्या चालू कामामध्ये खेळा काढून घ्यायचं काम केलं जातं. हे कुठेतरी घातक आहे, पक्षासाठी घातक आहे आणि चुकीचं काम आहे. मी मग पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांशी पण ह्या विषयावरती बोललो, परंतु त्या लोकांचं सुद्धा मत असंच पडलं की हे अत्यंत घातक काम आहे आणि चांगलं पक्षासाठी चांगलं नाही आहे. त्याच्यामुळं आज मला बऱ्याच सकाळी हे उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर अनपेक्षित अशी उमेदवारी डिक्लेअर ज्या वेळेला होती त्यावेळेला सगळे कार्यकर्ते, सगळे माझ्या आजूबाजूचे पदाधिकारी सगळे येऊन माझ्याकडे धडकतात आणि मला ते ज्या वेळेला विचारतात आपणही म्हणतो अरे थांबा काय झालं असेल ते बघू. मी माझ्या पक्षप्रमुखांशी बोलेल, त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी काय आहे तो निर्णय आपण घेऊया. परंतु ज्या वेळेला एखादा निष्ठेने काम माणूस करत असतो तर त्यावेळेला निष्ठेचे फळं काय असावेत हे शेवटी विचार करणं हे प्रत्येकाच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. माझ्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने ते महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं मी येणाऱ्या 2 दिवसामध्ये शिवसेना पक्षप्रमुखांची भेट घेईन, निश्चितपणे त्यांच्याशी चर्चा करेन आणि त्याच्यानंतर मला जो काही निर्णय घ्यावा लागेल तो निर्णय मी 100% घेईन. कट्टरतेला आणि निष्ठेला न्याय नाही असं म्हणत विजय करंजकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचं देखील करंजकर म्हणालेत. दरम्यान ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर करंजकर नाराज असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष.